नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात मोठी बातमी येत आहे थेट बीड जिल्ह्यातून। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडे दिल्याने कायदा सुव्यवस्था ढासळली असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांनीच बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी केली होती। तर दुसरीकडे मात्र भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं, यामुळे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारींवर नियंत्रण मिळवून तिथे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित होईल असं म्हटलं होतं। या सगळ्या घडामोडीनंतर आता बीडच्या पालकमंत्री पदावरून महायुती सरकार आणि विशेषतः भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडच्या पालकमंत्री पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून मोठा निर्णय घेणार असल्याची महत्त्वाची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे। यात गेल्या काही महिन्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी राज्यभरात नकारात्मक चर्चेत असलेल्या बीडचं पालकमंत्रीपद भाजपच्या अनुभवी व वरिष्ठ नेत्यांकडे दिले जाणार असल्याची आता माहिती मिळत आहे। विधानसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेत विराजमान झाले आहे, पण या सरकारमधील नाराजी नाट्य काही केल्यास संपत नसल्याचं दिसून येत आहे। आता पालकमंत्री पदावरून महायुतीत घमासान सुरू असल्याचं बोलले जात आहे, पण त्यात बीडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय तातडीने घेण्यात येणार आहे अशी विश्वसनीय माहिती समोर येत आहे। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी जोर धरत आहे। पण महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। खून, महिलांवरील अत्याचार, खंडणी, मारहाण, प्राणघातक हल्ले यांसारख्या घटनांनी बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। त्यात धनंजय मुंडेंबाबत प्रचंड रोष जिल्ह्यात उफडून येत असल्याचं पाहायला मिळतं। तर मराठा आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या मराठवाड्यातील बीड सारख्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार स्वीकारतील असं चिन्ह सध्या तरी पाहायला मिळत नाही। पण बीड जिल्ह्यात सर्वच आघाड्यांवर शिस्त आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घ्यावे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली। पण दुसरीकडे मात्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। यापूर्वी एकनाथ खडसे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी भाजपमधील अनुभवी चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती। अशा प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असून बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नेमकं कोण स्वीकारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे।